गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलेला आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदा घाट आणि रामकुंड परिसरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। परिसरातील दुकानांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एकीकडे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर दुसरीकडे नाशिकच्या रामकुंड परिसरातले जे छोटे मोठे हॉटेल्स आहेत, जे दुकानं आहेत, त्यांना देखील आता सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। खरं तर गंगापूर धरणातून 5186 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। नाशिकच्या गोदा घाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्याही वर सध्या पाण्याची पातळी बघायला मिळते। तर दुसरीकडे आता गोदावरीतलं हे पाणी बाहेर येऊ लागल्याने या परिसरात असलेले जे छोटे मोठे हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, टपऱ्या आहेत, त्यांना आता दुसरीकडे हलवण्याचं काम सध्या प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने या टपऱ्यांना परिसरातून आता सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। अशा परिस्थितीमध्ये जर पाण्याची पातळी आणखी वाढली तर निश्चितपणे हे पाणी जे आहे ते आणखी काही दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने आता या सगळ्या रहिवाशांना आणि त्यासोबतच दुकानदारांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।